माधुरी दचकून डोळे उघडत आजूबाजूला बघते, तर ती हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपून असते. हाताला तिच्या सलाईन सुरू असते आणि तिचे सगळे भाऊ बहीण तिच्या आजूबाजूला बसून तर काही तिच्याकडे छोटासा फेस करून बघत उभे असतात. कोमल म्हणते, माधुरी ठीक आहेस ना बाळा? तुला काही त्रास नाही ना होत आहे? माधुरी म्हणते, ताई गेल्या काही दिवसात मनावर शरीरावर इतक्या वेदना झाल्या आहे की आता कोणतीच वेदना जाणवत नाही आहे. ती डोळ्यात पाणी घेऊन भरल्या आवाजात बोलते. किरण म्हणतो, ताई नको त्रास करून घेऊस, सगळं ठीक होईल. माधुरी म्हणते, निकाल काय लागला? कोर्टाचा. अर्जुन म्हणतो, निकाल नाही दिला माधुरी, उद्या लागणार. माधुरी म्हणते, हम बापू कुठे आहे? ती नजर चौफेर फिरवत बोलते. कोमल म्हणते, घरी पाठविले बापूला आम्ही. तू आराम कर, सलाईन संपली की मग आपण पण जाऊ घरी. माधुरी म्हणते, हम. कोमल म्हणते, विचार नको करूस जास्त आणि रडू तर बिलकुल नको. ती तिचे डोळे पुसत बोलते. माधुरी छताकडे भरल्या डोळ्यांनी एकटक बघत असते. बाबलू म्हणतो, रडू नकोस ना ताई. तो तिचे डोळे पुसत बोलतो. ती स्मित करत डोळे मिटून घेत विचारात हरवत काही दिवसांआधी घडून गेलेल्या तिच्या भूतकाळात जाते. माधुरी बँकेतून निघून ती सरळ कोमलकडे तिच्या खानावळमध्ये जाते तिला मदत करायला, पण तिथे गर्दी नसल्यामुळे कोमल तिला घरी जायला बोलते. माधुरी जिलेबीला सोबत घेऊन घरी येते, तर बबलू कॅलेंडर फुगी मस्त हॉलमध्ये मस्ती करत असतात. त्यांच्यासोबत एक नवीन मुलगा पण असतो. हे काय सुरू आहे? माधुरी हॉलची अवस्था बघून चिडत ओरडते. बबलू म्हणतो, मी नाही ताई, मी तर आत्ता आलो शाळेतून. माधुरी म्हणते, हो ते दिसतं आहे मला. आल्या आल्या बॅग पाठी अडकवूनच लागला मस्ती करायला. आणि हा कोण? ती त्या अनोळखी मुलाकडे बघत आत येत बोलते. मुलगा म्हणतो, मीच आहे, पण तू कोण? तो तिला चुलत विचारतो. माधुरी म्हणते, ये शहाण्या, तुझी हिम्मत कशी झाली मला उलट प्रश्न विचारायची? मुलगा म्हणतो, हिम्मत आहे माझ्यात बचपन से. माधुरी म्हणते, तुला कोणी आणले इथे? आणि काय तुझे हे कपडे? आंघोळ केली की नाही? मुलगा म्हणतो, आंघोळ ते काय असते? माधुरी म्हणते, हम. असा नमुना नक्की बापूच घेऊन येऊ शकतो. कुठे आहे बापू? कॅलेंडर म्हणतो, दीदी बापू तुझ्यासाठी चिठ्ठी ठेवून फुर एस. तो हसत हाताने ॲक्शन करत चिठ्ठी समोर करतो. माधुरी वैतागत चिठ्ठी घेऊन वाचू लागते. माझी झाशीची राणी, माझी बाई तीर्थरूप, मला माहीत होत तू ओरडणार म्हणून मी आधीच कलटी मारली. तो मुलगा मला चोरी करून पळताना दिसला. लोक त्याच्या मागे लागले होते तर मी त्याला घेऊन आलो. तो थोडा उद्धट आहे, पण माझी झाशीची राणी करेल त्याला सरळ. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या बाईवर. माधुरी म्हणते, ए तुझं नाव काय आहे? ती एक सुस्कारा सोडत बोलते. मुलगा म्हणतो, तुझं नाव सांगा आधी. तो पण तिला टशन देत बोलतो. माधुरी म्हणते, माधुरी. मुलगा म्हणतो, झाशीची राणी ती तू आहेस तर मी अमर. माधुरी म्हणते, हम. जा जाऊन आधी आंघोळ कर. बाबलू घेऊन जा याला. पूर्णविराम. आणि तुझे कपडे दे, उद्या मी घेऊन येईल याच्यासाठी. चल बोलत बबलू त्याला घेऊन जातो. सगळे मस्ती करत एकमेकाला चिडवत जेवण करत असतात. अमर म्हणतो, कोमलताई, माधुरीताई, 8 दिवस झाले मी इथे येऊन माझ्याबद्दल तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, पण तुमच्या सगळ्याबद्दल मला काहीच माहीत नाही. मला सांगा ना. अर्जुन म्हणतो, अमर आपला बापू ना खूप दिलदार मोठ्या मनाचा माणूस आहे. सगळ्यात आधी बापूला मी मिळालो. तू तर चोरी करून पळताना सापडला, पण मी तर बापूचेच पाकीट चोरताना त्याने मला पकडले.
मला भूक लागली होती म्हणून मी चोरी करत होतो हे जेव्हा मी सांगितले तेव्हा बापू मला त्याच्यासोबत घेऊन आला, मला शाळेत घातले आणि आज मी पोलीस आहे. कोमल म्हणते मी जेव्हा इथे आले तेव्हा बापू आणि अर्जुनच राहत होते. माझ्या मामाने मला विकले होते, तिथून मी पळाले, ते लोक माझ्या मागेच होते. तर मी बापूच्या गाडीत लपले. मला वाटले बापूचे लक्ष नाही पण होते. जेव्हा धोका टळला असे मला वाटले, तेव्हा मी जाऊ लागले तर बापूने मला पकडले. मी खूप घाबरले, पण बापूने मायेने जवळ घेऊन विचारपूस केली. मी सगळं सांगितले. मग काय घेऊन आला बापू मला इथे? मला शिकायची जास्त इच्छा नव्हती पण स्वयंपाकाची आवड होती म्हणून. कामापुरते 12वी झाले आणि बापूच्या मदतीने खानावळ सुरू केली, जी आता मस्त चालते आहे. माधुरी म्हणते माधुरी मी बापूला कचऱ्यात सापडले. माझ्या आई वडिलांना मी नकोशी होते म्हणून त्यांनी मला कचऱ्यात फेकून दिले. 6 महिन्याची होती मी. माझा सांभाळ बापू कोमलताई अर्जुन दादानेच केला. हे तिघच माझे आई वडील आहेत. यांचा माझ्यावर खूप जीव आहे. मी बँकेत जॉब करते आणि बाकी वेळ कोमलताईला मदत करते.